कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आत्या, काय झालं? आत्या काहीच झालं नाहीये, सगळं नीट आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे आत्या। मी आत्ता देवी आईला भेटून आले आणि देवी आईने सांगितलंय की सगळं व्यवस्थित होणार आहे। आत्या सॉरी, मगाशी सगळं इतकं अचानक घडलं ना, मला सुचलंच नाही काय बोलावं, म्हणून मी तुम्हाला म्हणाले की मला एकटीला सोडा। मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं आत्या, खरंच सॉरी। आणि मला माहिती आहे तुम्ही सुद्धा मगाशी जे काही बोलून गेलात ना, ते सगळं विरोचकामुळे होतं। सध्या तो जे काही बरळतोय ना त्यामुळे होता। तसं नाही नेत्रा, तो विरोचक शक्तिहीन झालाय आत्या, आणि म्हणून तो घाबरलाय आणि त्यामुळे तो हे सगळं बडबडतोय। आणि आत्या त्याने ध्वजावरचा 10चा मजकूर वाचलाय, म्हणून तर तो त्या दिवशी म्हणत होता की माझ्या मुलाने जी चूक केली ती मी करणार नाही, मी तो करणार नाही। आत्या विरोचक खूप घाबरलाय आणि तो आता आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न करतोय। पण आत्या मला माहिती आहे ना, माझ्या पोटात देवी आईचा आशीर्वाद वाढतोय आत्या, तो विरोचकाचा अंश नाहीये। आणि म्हणून तर मला त्या दिवशी देवी आईने ती छोटी छोटी पावलं दाखवली जी माझ्या दिशेने येत होती। म्हणजे स्वतः देवी आईने माझी चोरोटी भरली हो। हा देवी आईचा आशीर्वादच आहे। आणि आता हे फक्त माझं बाळ नाहीये, संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंबाची नाळ जोडली गेली याच्याशी। आणि आता नाही आला, फक्त तुमच्या विश्वासाची गरज आहे। मग तुम्ही बघा सगळं किती छान होतं। आपण ना विसरून जाऊया, विरोचक जे काही बडबडतोय ना आपण लक्षच नको देऊया। आणि अद्वैत साहेबांच्या प्रतिबिंबाने काय केलं, आपण सगळं सगळं विसरून जाऊया। आता आपण फक्त आपल्या बाळाकडे लक्ष देऊया, आपण संस्कार करूया आपल्या बाळावर। मग तुम्ही बघा सगळं किती छान होतं। बरं तुम्ही 10 मिनिटात किचन मध्ये या, मी बाबांना बोलवते, आपण एकत्र नाश्ता करूया। मला औषधं सुद्धा घ्यायची आहेत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।